पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर त्यांनी फरार असताना वापरलेल्या गाड्यांचा आणि त्यांना कुणी मदत केलेली आहे याचा शोध सुरू केलाय। पोलिसांनी हगवणे यांनी वापरलेली थार गाडी जप्त केलेली आहे। तसंच प्रवासादरम्यान वापरलेली एंडेवर गाडी आणि बलेनो ही गाडी सुद्धा पोलीस शोधतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पाहूया। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांनी आता 8 दिवस फरार असताना या दोघांनी कोणकोणत्या गाड्या वापरल्या त्या गाड्या ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। ही तीच थार गाडी आहे जी गाडी जी आहे ती प्रवासामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेली होती। MH12WH0404 ही गाडी जी आहे ते पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। थार गाडी आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी इंडेवर आणि बलेनो ही गाडी देखील वापरलेली होती। पोलीस या गाड्यांचाही शोध घेत आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। एकूणच 7 ते 8 दिवस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे आहेत ते फरार होते आणि त्यांनी या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांचा वापर केलेला होता। त्यातील थार ही जी गाडी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि आता पोलीस जे आहेत ते इतर गाड्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।